बाबासाहेब बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षणासाठी जात असतात आणि रमाईंचं मोठं आधारछत्र रामजी बाबांचं नुकतंच निधन झालेलं असतं. रमाईंना दिवस गेलेले असतात, 4-5 महिने ओलांडून गेलेले असतात आणि अशा वेळी बाबासाहेब हे परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी निघालेले असतात, संपूर्ण संसाराचा भार एकट्या रमाईवरती सोडून. आणि अशा वेळी रमाईंना वाटत असे की मी हा संसाराचा भार सोसू शकेन की नाही, असं मनात त्यांच्या काहूर माजलेलं असतं. बाबासाहेब परदेशात निघालेले असतात. बाबासाहेबांना निरोप देताना रमाईचं लक्ष बाबासाहेबांच्या डोळ्यासमोर नसतं तर त्यांच्या पायाजवळ असतं आणि लगेच बाबासाहेबांच्या लक्षात येतं की रमाई काळजी करत आहे आणि म्हणून बाबासाहेब रमाईंच्या जवळ येतात आणि रमाईंना म्हणतात, अगं रामू, आज जे मी आहे ते केवळ तुझ्यामुळे. रामू, तू आहेस म्हणून मी आहे. जे होतंय हे तुझ्यामुळे होतंय. बघ हा आपला गोरगरीब समाज, या समाजाचा उद्धार करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही रामू. या गोरगरीब समाजाची तू आई आणि मीच बाप आहे रामू, आणि त्यासाठी मी जात आहे. तू एका बाबासाहेबांची पत्नी आहेस, आंबेडकरांची पत्नी आहेस, अशी खचून जाऊ नकोस. रमाई स्वतःला सावरतात. बाबासाहेब परदेशाला निघून जातात. बाबासाहेबांची बोट भरदेव वेगाने अमेरिकेच्या दिशेने जाऊ लागते. बाबासाहेब अमेरिकेला पोहोचतात आणि अध्ययनाला सुरुवात करतात. इकडे रमाई शेणी गोवऱ्या वेचून बाबासाहेबांच्या संसाराला मदत करत असतात आणि अशातच या दोघांना पुत्ररत्नाचा लाभ होतो आणि त्याचं नाव रमेश असं ठेवण्यात येतं. पण हा रमेश वर्षाच्या आत आजारी पडतो आणि त्याला वाचवण्यासाठी रमाई जीवाची पराकाष्ठा करतात. डॉक्टरकडे जाण्यासाठी रमाईंकडे पैसे नसतात, आयुर्वेदिक उपचार करतात, जीवाची पराकाष्ठा करतात या रमेशला वाचवण्यासाठी. परंतु रमाईच्या हाताला यश येत नाही. वर्षाच्या आतच हा रमेश मरण पावतो आणि रमाई ही ढळाढळा रडू लागतात, स्वतःला सावरतात आणि ही बातमी बाबासाहेबांना कळवायची नाही, साहेबांना कळवायची नाही असं रमाई ठरवतात. कारण मी जर ही बातमी साहेबांना परदेशामध्ये दिली तर त्यांचं अभ्यासातील लक्ष विचलित होईल आणि म्हणून ही बातमी कळवायची नाही असं रमाई ठरवतात. परंतु खूप वेळ विचार करतात रमाई आणि तो विचार करता करता त्यांच्या मनात एक विचार येतो की साहेब जर परदेशातून आपल्या मायभूमीत परत आले आणि मला विचारलं का रामू माझा रमेश कुठे आहे, त्यावेळेस मी काय सांगू, मी काय साहेबांना उत्तर देऊ. आणि म्हणून रमाई बाबासाहेबांना पत्र लिहितात आणि त्या पत्रामध्ये रमाई बाबासाहेबांना म्हणतात की एक आई म्हणून मी माझं कर्तव्य समजते की एका बापाला कळवणं हे माझं कर्तव्य आहे, म्हणून साहेब मी हे पत्र लिहिते. पण साहेब हे पत्र वाचल्यानंतर मला एक वचन द्या की हे पत्र वाचल्यानंतर तुमच्या हातातलं पुस्तक तुम्ही कधीच खाली ठेवणार नाही. साहेब मला वचन द्या. अहो, देशातल्या करोडो रमेशांना जीवदान देण्यासाठी मी माझ्या एका रमेशचं बलिदान दिलंय साहेब. हे पत्र वाचल्यानंतर तुम्ही तुमच्या हातातलं पुस्तक कधीच खाली ठेवणार नाही, मला वचन. ते पत्र वाचताना बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात. त्या पत्रावरती टप 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 थेंब पडतात त्या अश्रूंचे बाबासाहेबांच्या. आणि बाबासाहेब मनात म्हणतात की जर माझी ही अवस्था झाली असेल तर माझ्या रामूची तिकडे काय अवस्था झाली असेल. पण हा विद्वान स्वतःला सावरतो आणि
रमाईंना ते पत्र लिहितात परत बाबासाहेब, आणि त्या पत्रात बाबासाहेब रमाईंना म्हणतात, अगं रामू, हातातलं पुस्तक तर कधीच खाली ठेवणार नाही ग रामू, पण मी एवढा अभ्यास करीन की या भारतातला कुठलाही रमेश पुन्हा औषधाविना आणि गोळ्या वाचून कधीच आपल्या आई बाबाला सोडणार नाही, एवढा अभ्यास करीन. बघा माझ्या माता भगिनीनो, अरे या समाजाच्या उद्धारासाठी या दोन्ही आई बाबांनी एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर चार मुलांचं बलिदान दिलंय या समाजाच्या उद्धारासाठी. आणि हा त्याग आपण सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे, रमाईंचा त्याग लक्षात ठेवला पाहिजे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की वात्सल्य वासराचे जिला गाय म्हणावे, वात्सल्य वासराचे जिला गाय म्हणावे, सांभाळी जी लेकराला तिला माय म्हणावे, पण जिने हरपविला पोटचा गोळा या दीन दलितांसाठी, सांगा त्या रमाईला काय म्हणावे, सांगा त्या रमाईला काय म्हणावे. अरे विचार करा माऊल्यांनो, ती माय माझी कशी होती, विचार करा माऊल्यांनो, ती माय माझी कशी होती. अरे जिने सांभाळिले पदराच्या सावलीत ती भीमाई कशी होती. अरे तुम्ही पण बाई आहात, ती पण एक बाई होती, पण लोक लाखाने रडले जिच्यासाठी. सांगा ती रमाई कशी होती, सांगा ती रमाई कशी होती, सांगा ती रमाई कशी होती. लाजले रे चंदन मुल नाही त्या श्रमा, लाजले रे चंदन मुल नाही त्या श्रमा, मुल नाही त्या श्रमा. झिंजली भीमरायाच्या साठी रमा, झिंजली भीमरायाच्या साठी रमा. परदेशी धनी असता पाच कोटी राहू, हर संसाराचा फिरी मेहनती वाहू, हर संसाराचा फिरी मेहनती वाहू. आल्या संकटाची केली नाही रे कमा, आल्या संकटाची केली नाही रे कमा, केली नाही रे कमा. झिंजली भीमरायाच्या साठी रमा, भीमरायाच्या साठी रमा. कधी दाग दागिन्यांची हौस केली नाही, कधी दाग दागिन्यांची जपली तूट पडी सदा काळा म्हणायची.
आपली पोटभरी सदा काळ्या मनाची प्रपंचासाठी केलं तिने गौऱ्या जमा प्रपंचासाठी केलं तिने गौऱ्या जमा गौऱ्या जमा झिजली भीमरायाच साठी भीमरायाच साठी लाजलेर चंदन मोल नाही त्या श्रमा लाजलेर चंदन मोल नाही त्या श्रमा मोल नाही त्या श्रमा झिजली भीमरायाच साठी भीमरायाच साठी या गीत